खानदेशच मुळात प्रेमळ आहे महाराज. खानदेशाचं खाणं म्हणजे एक नंबर हो महाराज, एक नंबर. ते म्हणच आहे मराठवाड्याचं गाणं, नाशिकचं राहणं, खानदेशाचं खाणं. वा चटकदार अगदी. काय मांड केलं तर महाराज, 2-4 बांधून घेऊन जातो म्हणलं घरी. पण जन्मालो त्याचे आजी फळ झाले साची, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. तुका म्हणे काळ, इतकं तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा. उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरणऊ रघुबर बिमल जसो जोदायकु फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बलबुद्धि विद्या देव मोहि हरऊ कलेस विकार. महिम्न पारंते परम विदुषो यद्य सदृशे, स्तुतिर ब्रह्मादीनाम पितद वसन्नास्त्वयि गिरा. अथा वाच सर्वस्व सोमति परिणामावधि गृणन, ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरहा. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या विठाला विठाला. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. थोडा स्वराचा आवाज कमी करा, कुठे अर्धा करा अर्धा. आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा जन्म कसा सोन्याचा होतो, कुणी केलाय कुणी कसा लावलाय, या पदाचं चिंतन सांगणारा गोड असा अभंग आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन आपल्या अल्पशा वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या दहेगाव संत नावाच्या गावी. संतांच्या नावानं दहेगाव सजलेलं आहे. अशा या दहेगाव नावाच्या गावी परमपूज्य गुरुवर्य श्री परमहंसजी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं, भव्य दिव्य अमृत महोत्सवाच्या निमित्तानं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह वर्ष 75वे म्हणजे अमृत महोत्सव. वैकुंठवासी रामदास बाबा वरसाडे असतील, वैकुंठवासी हिलाल सिंग रावजी पाटील संत दहेगाव असतील आणि श्री वैकुंठवासी हरिभक्तपरायण गणेश महाराज शास्त्री कुशल नेतृत्व ज्यांनी या सप्ताहाचं 75 वर्षापूर्वी केलेलं असेल. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आमचे रामजी महाराज आळंदीकर असतील आणि या सगळ्यांच्या वतीनं 75 वर्षापासून परंपरेचा चालत असलेला हा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि या सप्ताहातील आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा महाराष्ट्राचे लोकप्रिय कीर्तनकार ज्यांच्या वाणीमध्ये रसज्ञता आहे, चिंतनीयता आहे, समाजाला हिंदू धर्माकडे आणि अभंगाकडे आणण्याची ताकद ज्यांच्याकडे असे आमचे माऊली महाराज जळकेकर, एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्या जळगाव जिल्ह्यातलं. त्यांच्या आदेशातून एक 5-6 महिने झाले, 8 महिने झाले असतील ही तारीख आमच्या जळकीकर माऊलींनी आम्हाला दिली. आणि त्याच्यानंतर आपल्या सप्ताहाला ज्यांचा काला आहे असे गोसेवक, गोप्रेमी, अत्यंत जीवलग मित्र. सप्ताह मोठा ठरला की पहिला फोन मला गजानन महाराजांचा येणार म्हणजे येणार, असे अत्यंत आमचे जीवलग गजाननजी महाराज भागवताचार्य वरसाडेकर यांच्या प्रेमपूर्वक संबंधातून गजानन बाबा असतील, माऊली महाराज जळकेकर असतील यांनी आग्रह केला की आमच्या भागामध्ये परमहंस महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्या संबंधानं महाराष्ट्रातील सगळी नामलौकिक मिळवलेली कीर्तनकार आपल्या यादीमध्ये पाहिजे असा आग्रह सगळ्या गावकऱ्यांच्या माध्यमातून माऊलींना, गजानन बाबांना झाला आणि त्याद्वारे आपल्या सगळ्यांच्या वतीनं आजची ही सेवा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमच्यापर्यंत आलेली आहे. अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. या भागातील ही
प्रसिद्ध असणारी गायक वादक मंडळी, मला नावं सगळ्यांची माहिती नाहीत पण सगळ्यांच्याबद्दल प्रेम आहे. दोनही वादक अतिशय गोड आहेत, गायक अतिशय छान आहेत. सिस्टीम, मंडप, डेकोरेशन, भालदार, चोपदार, विनेकरी सगळी मंडळी अतिशय सुंदर आहेत. संस्थेचे छोटे मोठे टाळकरी, या सगळ्या गायक वादकांना, टाळकऱ्यांना माझं वंदन आहे. कीर्तन सोडून, भागवत कथा सोडून आपल्या कार्यक्रमाला आज गजानन महाराजांची उपस्थिती आहे. अत्यंत जीवलग मित्र आहे. जोरात टाळी वाजवा एकदा. गजानन महाराजांना वंदन. हरिभक्तपरायण हे ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ. रामजी महाराज तुम्हालाही माझं वंदन. आमचे अरुण भाऊ बडगुजर यांचे वडील म्हणजे आमचे पण वडीलच आहेत. अगदी मंदिरामध्ये सप्ताह असला की मग बाबा हजर असतात आणि त्या संबंधातून अरुण भाऊंची वडील मातोश्री पण आले असते, पण थोडे आजारी आहेत, पण अगदी वडील आलेले आहेत. आणि अरुण भाऊ पण योगायोगानं आईला भेटण्यासाठी आळंदीवरनं आले. ज्ञानोबारांच्या मंदिरामध्ये मोठा सप्ताह आमचे अरुण भाऊ करतात. दरवर्षी माझी पंगत असते. कीर्तन तर कुणीही करील पण पंगत ती मला देतात, त्यामुळं खूप आनंद आहे. त्यांची आमची मैत्री आहे. 10 वर्षापासून 11 वर्षापासून ते मित्र झाले. तर आळंदीमध्ये ज्ञानोबारांची सेवा ते करतात. लाईट बिलमध्ये या MSCB मध्ये ते कामाला असल्यामुळं मंदिराचं लाईट बिल कसं कमी होईल, एखाद्या गरीब वारकऱ्याचं लाईट बिल कसं कमी होईल याचं नेतृत्व करतात. आणि आमच्या सगळ्या कीर्तनकार, गायक, वादकाला एकत्रित करण्याचा मानस त्यांचा नेहमी असतो. सगळ्या समाजाला धरून काम करा असा अट्टहास त्यांचा असतो. आणि अशी जीवलग आहेत ते म्हणजे अरुण भाऊ बडगुजर. आळंदीला गेले की त्यांना भेटा, लवकर दर्शन होतं जरा म्हणून आमचे अरुण भाऊ. किती वाजता फोन लावला तरी भाऊ दर्शन करायचे म्हणलं की मग माऊलीच्या मंदिरात त्यांच्या संपर्कानं अध्यक्षही दरवाजा उघडतो, कारण ते काम करतात, सेवा करतात मंदिरामध्ये जे वाटेल ते. आणि त्यांच्या हाताखाली मंडळी म्हणजे प्रेमानेच बरं, ती प्रेमानं आदरानं आमचे अरुण भाऊ बडगुजर उपस्थित झाले. आणि अत्यंत जीवलग. माझं कीर्तन तर खूपच आवडतं त्यांना, त्यामुळे ते अगदी अरुण भाऊ आले, आमचे वडील आले, त्यांनाही धन्यवाद. व्यासपीठावरली सगळी मंडळी, इकडचे वादक तर फारच तयार आहेत, दणादण वाजवतात. इकडचे महाराज पण छान वाजवत, 2 तयार आहेत. गायकही अतिउत्तम आहेत. आपल्या खानदेशाचं, या भागाची सगळी वैभव आपण मंडळी या सगळ्या गायक वादकांना वंदन करतो. तुमची नावं सगळ्यांच्या तर मला पाठ नाहीत, पण मला सगळ्यांच्याबद्दल आदर आहे. सगळी कीर्तनकार, गायक, वादक सगळ्यांना धन्यवाद. बहुसंख्य पुरुष वर्ग आहे, बहुसंख्य मातृवर्ग आहे. आपल्या भागामध्ये छान सप्ताह आपण परमहंस महाराजांच्या या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं 75 वर्ष, 25 वर्ष झाली की मग रौप्य महोत्सव करावा लागतो, 50 वर्ष झाली की सुवर्ण महोत्सव करावा लागतो, आणि 75 वर्षाचा अमृत महोत्सव. आणि आता पुढच्या 25 वर्षाने जो येईल त्याला हिरक महोत्सव, शताब्दी महोत्सव म्हणतात. त्याच्यातला 3रा टप्पा म्हणजे हा अमृत महोत्सवाचा आपल्या परमहंस महाराजांच्या कृपेनं चालू आहे. आपण सगळी गावकरी तन मन धन देता सगळ्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम उभा राहतो. एवढी मोठी मोठी कीर्तनकार चांगल्या चांगल्या गावाला मिळत नाही, पण हे तुम्हाला भाग्यानं गजानन बाबा जळकेकर माऊली यांच्या माध्यमातून प्राप्त झाली. यांच्या तारखी मिळत नाही सगळ्यांच्या. आणि आजच्या कीर्तनाचं सौजन्य दान श्री हरिभक्तपरायण गोविंदा लालसिंग पाटील यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. त्यांनी आजचं सेवादान दिलेलं आहे, त्यांनाही धन्यवाद. पुरुष वर्ग छान आहे, महिला वर्ग आहेत, सिस्टीम चांगली आहे, मंडप, डेकोरेशन सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आपल्या अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. शूटिंगवाले आहेत ज्ञानी यांची माऊली, त्यांनाही धन्यवाद. बरोबर ना, चॅनल तेच आहे ना, असं लिहिलं पाहिजे म्हणजे पाठ राहतं आमच्या पण. ज्ञानी यांची माऊली अशी छान आहे, अगदी सिस्टीम आहे. सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. विनंती आहे, तुमच्या माझ्या कानापर्यंत आवाज येतोय, सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला मृत्यू लोकांमध्ये 3 जन्म आहे. एक तुमचा माझा जन्म, इकडे बघा. 2 नंबर साधू संताचा जन्म, आणि 3 नंबर देवाचा जन्म. एक तुमचा माझा जन्म आहे, एक साधूचा जन्म आणि एक देवाचा जन्म आहे. आणि या 3 जन्माचंच कीर्तनात वर्णन केलं पाहिजे. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. काही फायदा होत नाही, बाकीच्या जन्माचा विचार करून काही फलप्राप्ती होत नाही. एकतर देवाचा किंवा संताच्या जन्माचा विचार करावा. आता आपलाही जन्म आहे, साधूचाही जन्म आहे आणि देवाचाही जन्म आहे. याच्यात एक गंमत आहे, देवाचा आणि साधूचा जन्म सार्थकी लागलाय आणि तुमचा माझा जन्म सार्थकी लागण्यासाठी मिळाला. तो पुन्हा पुन्हा मिळत नाही, वारंवार मिळत नाही, प्रयत्न करून मिळत नाही, पैसे देऊन मिळत नाही. तो जो मिळालाय, नरदेह निधान लागली हाती, उत्तम सार उत्तम गती, खूप प्रमाणे पावला हा देह काकटाळी न्यायी, न घडे उपाय घडू आले, याच जन्मी घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे.
या सगळ्या प्रमाणाने एकच शिकायचं की जन्म पुन्हा पुन्हा गजानन बाबा मिळत नाही, पैसे देऊन मिळत नाही. तुमच्या जवळचं सगळं जरी दिलं तरी कालचा दिवस आज भेटत नाही. म्हणजे मनुष्य जन्म नावाची संधी आहे, ती दवडायची नाही. ती संधीचं सोनं करण्यासाठी मिळालेली आहे आणि संधीचं सोनंच करत राहायचं, माती करायचीच नाही. संधीचं सोनं केलं पाहिजे. बालपण आहे, मग बालपणामध्ये आईनं संस्कार दिले पाहिजे. बालपण नावाची संधी आहे तर संस्कार देणं हे त्याचं सोनं आहे. तरुणपण नावाची संधी आहे, तरुणपणामध्ये त्याग करणं संधीचं सोनं आहे तरुणपणातलं. म्हातारपण नावाची संधी आहे, म्हातारपणामध्ये भजन करणं हे म्हातारपणाच्या संधीचं सोनं आहे. एक मिनिटं घेतो मी तुमचा. बालपणामध्ये मायबापानं लेकराला संस्कार दिले पाहिजे, तरुणपणात नाही. लहानपणीच त्याच्या कपाळी गंध लावायचा, त्याच्या करंगुईला धरायचं, त्याला मारुतीच्या मंदिरात आणायचं, परमहंस महाराजांच्या कीर्तनात आणायचं, हे मायबापाचं कर्तव्य आहे. बालपणात जर तुम्ही तुमचे पोरं कीर्तनात, भजनात, नामस्मरणात आणली, गंध लावली, तर मग ती तरुणपणात लावतील. तुम्ही काय बालपणात त्यांना संस्कार नाही दिले, मग ते परत तरुणपणात तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते संस्कार लागत नाहीत. बालपणातच लावायचे असतात. ऐका, माहेरचं आडनाव जाधव आहे जिजाऊचं आणि सासरचं आडनाव भोसले. लखोजी राजाच्या पोटी जन्माला आली जिजाऊ. हो, ऐका, मुलगी जन्माला आली, बापानं हातीहून साखर वाटली. पोरगी पण तशीच निघाली. 8 वर्षाची झाली तर तलवार उचलायला लागली, 12 वर्षाची झाली तर घोड्यावर बसायला लागली, 16 वर्षाची झाली. उद्या 12 तारीख आहे बघा, उद्या 12 जानेवारीला जन्म झालेला आहे जिजाऊचा. उद्या सिंदखेड राजाला तुफान गर्दी असते महाराज. ते जिजाऊचं जन्मस्थळ आहे. उद्या माझं कीर्तन आहे, परभणीला सकाळी आहे, संध्याकाळी बीडला आहे. जिजाऊच्या जयंतीच्या निमित्तानंच. फार जिजाऊ सुंदर आहे महाराज. प्रत्येक मातेनं ती शिकली पाहिजे. बापानं जन्माला आली म्हणून हातीहून साखर वाटली होती महाराज. किती बाप भाग्यवान असेल. मुलगी जन्माला आली, बापानं हातीहून साखर वाटली. आणि आमची माय बापा मुलीला जन्मालाच येऊ देत नाही. आता सध्या पोरांची लग्न होत नाही. तुमच्याकडचं माहिती नाही मला खानदेशातलं, पण माझ्या मराठवाड्यात, माझ्या गावात एक ट्रक भरून पोरं बिना लग्नाचे आहे. तुमच्याकडे तिकडेच गाव बरं काही बदल नाही. ते काय तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचे थोडीच काय. अरुण भाऊ, एक टेम्पो तर सहज भरलं बघा गावात. लग्न होत नाहीत. का होत नाहीत? मुली मारल्या ना, दुसरं काही कारण नाही. आपणच आपला घात केलाय. झाडं तोडली, दुष्काळ पडतो. गायी मारल्या, अवेळी पाऊस पडतो. ऐका, मुली मारल्या, मग मुलाची लग्न होत नाही. मुलाच्या मानाने मुली फार कमी आहेत. त्याचं कारण आमच्या मराठवाड्यातल्या एकट्या बीड जिल्ह्याने 1 लाख मुली मारल्या बघा. आमचा जिल्हा असा कायम चर्चेतच आहे महाराज. काही दिवस राजकारणात तर काही दिवस जातीवादात तर काय बंदच नाही. आणि माग आम्ही कीर्तन करायला लागलो तेव्हा मुली मारण्यात बंद नाही महाराज. मुली इतक्या मारल्या, मी गावोगावी जाऊन त्यावेळेला कीर्तन केली गजानन महाराज. आणि आमच्या जिल्ह्यातल्या प्रत्येक कीर्तनात मी सांगायचो, सांग ना आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. कधी मारायचं नाही मुलीला बरं. शरद पवारांना एवढे मंडप भरून एवढा पैसा आहे त्यांच्याकडे. हे मंडप असा खचाखच भरल पैशाने. काय कमी आहे? पण एकच मुलगी होते. गोपीनाथ मुंडे त्या काळात उपमुख्यमंत्री होते. काय करू शकले नसते ते, पण मुलीच आहेत महाराज त्यांना. काय आमचे येडे लोक आहेत महाराज. मुलासाठी मुलीचा पात पडतात, मारतात. फार वाईट वाटतंय. सांग ना आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. दुनियेचा रंग मला कोण दावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. मुलगी म्हणते आईला, होईल मी मोठी शिकून शिकून. या आई मारू नको मला, तुम्हाला शिक्षण दे, मी तुझं सगळं काम करील आई. नोकरीला सुद्धा लागेल, मेट्रोची चालक होईल, गाडीची चालक होईल. टेन्शन घेऊ नको आई. होईल मी मोठी शिकून शिकून, मारील भरारी पाखरी होऊन, शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांग ना ग आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आई, राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधील 2-2, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार,
तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. मारू नका मुलीला, मुलगी कधी मारायची नाही महाराज. मुलगी झाशीची राणी हो, मुलगी जिजाऊ आहे. वा जरा जोरात वाजा, जोरात. मुलगी इंदिरा गांधी सारखी पंतप्रधान होऊ शकते. मुलगी प्रतिभाताई पाटलासारखी तुमच्या जळगाव 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 तुमच्या जळगावचं भूषण होती प्रतिभाताई पाटील. त्या प्रति एरंडोल एरंडोल हा बरोबर निकाडचेच होते ना. ते इथं जवळच गाव आहे ना. मी ते वाचले ना पेपरला त्यांचं गाव. तुमच्याच खानदेशातल्या प्रतिभाताई पाटील कपाळभर कुंकू लावायची बाई, डोक्यावर पदर घ्यायची, राष्ट्रपती पदावरती विराजमान झाली. बुवा 1 इंचानं सुद्धा पदर माग गेला नाही हो कधी. पदर घेऊन बसायची खुर्चीवर. महाराज कोण म्हणतं मुलगी श्रेष्ठ नाही? गर्भात मुली कधी मारायची नाही. लक्षात ठेवा, उद्या जिजाऊचा जन्म आहे 12 तारीख आहे. माहेर तिचं जन्माला आली, मोठी व्हायला लागली. लग्न झालं तिचं भोसलेंच्या बरोबर आणि लग्न झाल्यावर काही दिवसानं मराठ्यामध्ये युद्ध लागलं. आपल्या लोकाला भांडणाचे, आपल्यात भांडण करायचं नादचे जरा थोडं. काय कुठून आलं हे कुठून लागतं काही कळत नाही. माळी माझन कुणबी माझन, अरा फार वाईट महाराजी, फार बेकार आहे. आपापसातलं भांडण चांगलं नसतं पोरांनो. हा माझा तो माझा म्हणायचा नाही, सगळा हिंदू माझा म्हणायचा, भारत देश माझा म्हणायचा, महाराष्ट्र माझा म्हणायचा. अशा कुठल्या जातीवादाच्या बळी पडू नका. राजकारणी लोक मताच्या जोगव्यासाठी माझा माझा म्हणत असतात, एक दिवस तुम्हाला काढून देत असतात. ध्यानातच ठेवायचं. धूर्त असतात लोक. सावधान, आपापसातलं भांडण चांगलं नाही. निजामशाहीनं भांडण लावलं मराठ्यामध्ये. खंडागळे प्रकरण मोठं आहे, सगळं सांगायला वेळ जाईल. हत्ती पिसाळला म्हणून सूक्ष्म कारण झालं आणि जाधवांच्या तलवारी भोसलेवर आदळल्या, भोसल्यांच्या तलवारी जाधवावर आदळल्या. युद्ध घनघाती सुरू झालं. या युद्धामध्ये शहाजीराजांच्या तलवारीवरच तलवार आदळली बापाची. ज्यानं जन्म दिला तो बाप जावयाच्या तलवारीवर आदळला. ज्याच्या नावाचं कुंकू लावलं तो बापाबरोबर लढायला लागला. युद्ध आपापसात लागलं व्हायला नको असं. आपापसात युद्ध पाहिलं, लक्षात आलं जिजाऊच्या की आता माझा नवरा वाचणार नाही. ऐका ऐका, आपल्या म्यानातली तलवार काढली मुलींनो, आपल्या म्यानातली तलवार काढली आणि आपल्या बापाला आडवी लावली. खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर 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 माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी शिवाजी महाराज नावाचा वाघ जन्माला आला. ध्यानात ठेवा, कोणाच्याही पोटी नसतो येत तो. आईच्या इथं इथं आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं, जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शुरामी सरदार मला काय कुणाची भीती. महाराज लय भारी म्हणतो, याच्यासाठी नाही, हे शिकण्यासाठी आहे. एक आईनं असे संस्कार दिले पाहिजे. काय माय महाराज, माझं कुंकू वाचलं, पातिव्रत्य धर्म वाचला पाहिजे, तर माझी पुढची पिढी चांगली येईल. याला म्हणतात संस्कार. अहिल्याबाई होळकर नावाची माता झाली आपल्या देशात. ऐका रे, इंदोरमध्ये 35 वर्ष राज्य केलं त्यांनी हिंदूचं. देशातल्या सगळ्या मंदिराला निधी दिला, सगळे घाट बांधले, ज्योतिर्लिंगाचा उद्धार केला, जीर्णोद्धार केला. काय माय, पोरगा पापी निघाला, हत्तीच्या पायाखाली देऊन चिरडून मारला. आई म्हणतात त्याला संस्कार द्यायचे. बघा, माय बापाचं कर्तव्य आपल्या बाळाला संस्कार देणं फार गरजेचं आहे. बरं, घरी घेऊन जा, नाही तर फार विचित्र काळ आला महाराज. केतन, किंग, टायगर, वजीर, बाबा, हिरा, गोवा, पृष्ठवाल, गोडपल्या, क्लासिक, उडंगरम, पणामा, कोंबडा. नका आपल्या पोरांच्या हातात व्यसन जाऊ देऊ नका. अजून एक व्यसन लागलं, मोबाईल नावाचं. पहिलं पुढ्याचं जरा बरं होतं, ते मोबाईलचं व्यसन लागलं. तिसरीचं पोरगं मोबाईल पाहत आहे, तिसरीचं. चौथीचं पोरगं इंस्टावर आहे. 5वीचं, मगाशी मी ते घरात जेवण करत होतो त्यांच्या, ते पोरांना मी बाजूला काढलं, घ्या इकडे मोबाईल. म्हटलं का? सारखे पोरं मोबाईल पाहतात महाराज. मोबाईल पासून पोरांना बाजूला ठेवा. 4थी, 5वी, 6वी, 8वी, 9वी, 10वी इथपर्यंतच्या मुलाच्या हातात मोबाईल द्यायचा नाही. 10वीच्या पुढच्या मुलीला द्या, 10वीच्या पुढच्या मुलाला द्या. त्याच्या खाली द्याल तर मग मोठं संकट ओढावेल तुमच्यावर. बालपणातच तुमची पोरं तरुण होतील. बरं, जरा सावधान, माझ्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. फार व्यसन लागलं, प्रत्येक जण त्याच्यातच आहे महाराज. कीर्तनकार कीर्तनात पाहायला लागलाय, गायक गाता गाता पाहायला लागलाय, पखवाज वादक पखवाजार मांडून पाहायला लागलाय. बंद नाही महाराज, फार व्यसन लागलं. आमच्यावर याच्यासाठी घेतलं, तुमचं याचे महाराज काय आहे, बदल नाही कोणाचं, त्याच्यातच माणूस. काय काय पोराशे जेवताना मोबाईल पाहत, खाली पाहतोच नाही, वर
बायकोला राग आला, तिला कामाला जायचं, ताट घेऊन निघून गेली. याला मिळच नाही, यानं 2-4 घास मातीचे खाल्ले. मग दाताला खडा लागल्यावर कळालं बायकोनं ताट नेलं. काय नवले महाराज सांगू. मी बीडला राहिलाय शहरामध्ये, गेवराईमध्ये. अरुण भाऊ येतात आमच्याकडं, गजानन महाराजही येतात. ऐका त्या गेवराई शहरात एक घटना घडली. आता एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. असं त्या मोबाईलच्या नादात त्यानं पाहिलंच नाही. गजानन बाब गेला आत्म्याचं, त्याचं चुकलं बा, तो गेला बा. घरातल्या बाईनं तरी बघायचं ना. ती मोबाईलच खेळत होती बाई. तिचं आपल्या मैत्रिणीला चाललं होतं बचत गटाचे 300 राहिले, उद्या टाकते, 100 परवा देते. ती आपली मेसेज सोडत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार, नवराच येणार. तिनं पाण्यास तांब्या भरून दिला. याला वाटलं तांब्या आला म्हणजे आपलंच घर आहे. यांनी खाली सोफ्यावर बसला. याला मिळ नाही, तिला मिळ नाही. दोघं शेजारी शेजारी मोबाईल खेळत होते. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता इकडे बघा, ओरिजिनल चालतं का? ओरिजिनल ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला दुसरी जोडी बसलेली. निघाल बरं, अरे तुझं घर आहे. फार वाईट आहे महाराज. व्यसन लागेल बरं. इंस्टा स्टोरी, स्टेटस, फेसबुक याच्यातच आयुष्य जाईल बरं. सावधान. माझ्या मायबापाला विनंती, आपल्या पोरांना संस्कार द्या. बालपणामध्ये संस्कार द्या. बालपणाच्या संधीचं सोनं संस्कार आहे. तरुण मुलं भरपूर आहेत कीर्तनाला. तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे. अंगावरची कातडी काढली पोरांनो तरी जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता. आळंदीला जाताना, आमच्या अरुण भाऊला भेटायला जाताना, तुळापूर नावाचं गाव लागतं बघा, मरकलच्या तिथं. नक्की जा. तिथं त्या संगमावरती माझ्या संभाजी महाराजांची समाधी आहे. 41 दिवस साखळदंडानं हात बांधले होते पोरांनो. अंगावरची कातडी काढली जात होती. हा नाही, हो नाही, फक्त जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता. डोळ्यामध्ये सळ्या घातल्या जात होत्या. जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता. जगदंब म्हणणारी जीभच हसळून टाकली रे. तरी सुद्धा मन मात्र जगदंबच म्हणत होतं. शेवटच्या श्वासापर्यंत, अंगाच्या रक्ताचा थेंब खाली पडेपर्यंत जगदंबा आवाज बंद केला नाही. आपल्या देशासाठी त्यांनी त्यांचं शरीर दिलं. चौकात चौकात संभाजी महाराजांचा पुतळा आहे. चौकात चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. घरामध्ये शिवरायांचा फोटो आहे. पत्रिकेला शिवाजी महाराजांचा फोटो आहे. गळ्यामध्ये शिवाजी महाराज आहे. कपड्यावर शिवाजी महाराज आहे. मुलाचं नाव शिवाजी महाराज आहे. मुलाचं नाव शंभूबाळ आहे. का? दुसऱ्यासाठी जगलं की लोक तुम्हाला मुजरा करत असतात. ध्यानातच ठेवा. त्याग हा तरुणपणात केला पाहिजे. तरुणपणामध्ये त्याग तरुणपणाच्या संधीचं सोनं असतं. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणपणामध्ये त्याग असला पाहिजे रे पोरांनो. त्याग हा तरुणपणात शोभून दिसतो. त्या भगतसिंहाला फासावर द्यायचं होतं म्हणे, फासावर. आणि तो फासावर द्यायचा दिवस उजाडला म्हणे. उजाडला दिवस आणि तो जेलर आणायला गेला म्हणे. तर ते भगतसिंह व्यायाम करत होते. ज्याला फासावर द्यायचं तो पोरगा व्यायाम करत होता. बैठका मारत होते, दंड ठोपटत होते, सूर्यनमस्कार करत होते. ते भगतसिंहाला पाहून त्या जेलरनं डोक्याला हात लावला. आणि तो जेलर म्हटला, हे भगत, हे सुखदेव, हे राजगुरू, व्यायाम का करता? व्यायाम बॉडीसाठी लागतो, बॉडी जगण्यासाठी लागते. व्यायाम करून फायदा काय? 1 तासानं फासावर जायचंय, मरायचंय. काय उत्तर आहे पोरांनो त्या भगतसिंहाचं ऐका. भगतसिंह म्हटले, बरोबर आहे जेलर, व्यायाम बॉडीसाठी, बॉडी जगण्यासाठी. तुम्ही आलात न्यायला, 1 तासानं आम्हाला फासावर जायचंय. पण आमची आई म्हटली घरी. आई रोज मंदिरातल्या देवाची पूजा करते, भोळी आहे बिचारी. डोक्यावरती पदर घेते, कुंकू लावते, त्याच्या महादेवाला पाणी वाहते, दत्ताला पाणी वाहते, भजन करते. भोळी आमची माय. देवाला रोज फुलं वाहते. पण फुलं वाहताना आमची आई रोज टोपलीभर फुलं तोडून आणते सगळ्या झाडाची. पण ती सगळी फुलं नाही वाहत. त्याच्यातलं एक ताजं फुल काढते जेलर, स्वच्छ फुल काढते, न सुकलेलं फुल काढते. आणि प्रयत्नपूर्वक आमची माता माय देवाच्या पायावरती ताजच फुल वाहते. फरक एवढाचे जेलर, आमच्या आईचा देव मंदिरातला आहे, आमचा देव भारत माता आहे. आमची आई जर तिच्या देवाला ताजं फुल देते, स्वच्छ फुल देते, हो जेलर, आमची आई जर आमच्या देवाला ताजं फुल देते, स्वच्छ फुल देते, तर आम्हाला आमच्या देशाच्यासाठी जायचंय, आमच्या देवासाठी जायचंय. सुकलेलं म्हणून कसं जावं, नाराज बनून कसं जावं. आम्ही व्यायाम करून जाणार. वयाच्या 23व्या वर्षी पोरं व्यायाम करून फासावरती गेली. हो, मला सांगायला तुम्हाला वाईट वाटतं. फासावर देताना शेवटची इच्छा विचारली जाते. गजानन महाराज, काय खायचं बा तुम्हाला? काही द्यायचं का तुम्हाला? काही मागायचं का? मग काही काही म्हणतात भजेच द्या आम्हाला, बोंडच द्या, मांडेच द्या, आजच्यासारखे मस्त, काही मागत लोक. शेवटची इच्छा असते ना. भगतसिंहाला विचारलं, तुमची शेवटची इच्छा काय? भगतसिंह त्या जेलरला म्हणले, तुम्ही एकदा इन्कलाब जिंदाबाद म्हणा, तुम्ही एकदा वंदे मातरम म्हणा, हीच माझी शेवटची इच्छा. काय मुलं असतील महाराज. वयाच्या 23व्या वर्षी त्यानं भारत देशासाठी प्राण दिला.
तरुणपणातला त्याग आहे. शिवरायांचा त्याग तरुणपणातला आहे. भगतसिंहाचा त्याग तरुणपणातला आहे. चंद्रशेखर आझादाचा त्याग तरुणपणातला आहे. खूप कथा आहेत महाराज. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, तरुणपणात त्याग करा, म्हातारपणात नाही. तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे. तरुणपणातला त्याग तरुणपणाच्या संधीचं सोनं आहे. बालपणातले संस्कार बालपणाच्या संधीचं सोनं आहे. म्हातारे झालात आता तरी ऐका. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. शास्त्र सांगते भजन केलं पाहिजे, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याला नका करू नाश. गोड शब्द आहेत बघा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. बालपणामध्ये संधीचं सोनं संस्कार करा, तरुणपणामध्ये त्याग करा, सगळ्या कथा सांगतोय. म्हातारपणामध्ये भजन करा. नाही जर केलं तर मग औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. कि भज मन नारायण, कि भज मन नारायण. लक्षातच ठेवा, संधीचं सोनं करा. संधीचं सोनं केलं की जन्म सोन्याचा होतो. अर्थ एवढाच. संधीचं सोनं झालं की जन्म सार्थकीच लागतो महाराज. त्या रामायणातली कथा आहे बघा. तुम्ही भागवत करता, मी रामायण करतो. यावर्षी आमच्या नारळी सप्ताहात माझी रामकथा आहे. तुम्हाला जिव्हाळा चॅनलला मार्च महिन्यामध्ये बघायला मिळेल. मोठा सप्ताह असतो आमच्याकडे. 1 लाख लोक असतात कीर्तनाला. आणि मग त्या सप्ताहात आमची रामकथा आहे. रामायण इतकं सुंदर आहे महाराज, रामायणासारखा ग्रंथ नाही हो. या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ग्रंथाची गरज आहे तर ती रामायणाची गरज आहे. संसार चांगला करायचा आहे, संसारातल्या संकटावर मात करायची, मग तुम्हाला रामायण ऐकावं लागेल. पहिल्या वरानं भरताला गादी, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला जातो. तापस वेश विशेष उदासी चवदा बरस राम वनवासी. रघुकुल नीती सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाई. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. ज्याला सकाळी गादी मिळते ना गजानन बाबा, त्या देवाला संध्याकाळी वनवास मिळतो. हे जर देवाच्या बाबतीत तर आपण नाराज होऊ नका. आपल्यालाही कधी गादी मिळेल तर कधी संकट येईल तर कधी. 2 महाराज गेले बघा आमचे काल, 3 गेले तसे. 1 गायक आणि 2 वादक. मी फार दुःख झालं, सगळं महाराष्ट्र रडला.
परभणी हायवेला, त्या जिंतूर हायवेला एका XV गाडीनं मागून धडक मारली त्यांच्या मोटरसायकलला. जाग्यावर 3 माणसं, काहीला 5 महिन्याचं बाळ आहे, काहीला 1 वर्षाचं बाळ आहे. वादक होते, छान वाजवायचे, मुलांसारखं छान वाजवायचे. तयार झालेली मुलं गेली बघा. याला एकच आहे महाराज, विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती लिहिलेलं आहे, काही बदल होत नाही. सकाळपासून फोन येतात, महाराज कसं काय झालं हो? याला एकच उत्तर आहे आरंभ, विधात्यानं काळ तुमच्या माझ्या कपाळावरती लिहिलेलं आहे. यश लिहिलेलं आहे, अपयश लिहिलेलं आहे, हो, लाभ लिहिलेला आहे, हानी लिहिलेली आहे. किती लोक यशासाठी प्रयत्न करतात गजानन महाराज. पुस्तकं पाठ करतात. पुण्यात काही पोरं पाहिली, एवढाले पुस्तकं पाठ करतात, अर्ध्या मार्काहून जातात. कधी कधी मुलाखतीत जातात. हो, यश आहे पण बरोबर अपयश सुद्धा असतं. लाभासाठी प्रयत्न आहे, कपाशी लावतात, सोयाबीन लावतात, हळद लावतात, हो, इतका पाऊस पडतो, नेमकं काढायच्या टायमिंगला हानीच होऊन जाते. हानी सुद्धा प्रारब्धात आहे. तसा जन्म प्रारब्धात आहे म्हटल्यावर मृत्यू आहेच महाराज. प्रारब्धानं मृत्यूची रेषा ओढलेली ना, त्याच्यात काही बदल होत नाही बघा. सकाळी गादी, बाप म्हणतो तुला गादीवर बसायचं, आई म्हणते गादी नाही, 14 वर्ष वनवासात जायचं. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. विधात्यानं लिहिलेलं कळत नसतं. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. सबके कष्ट मिटाने वाली कष्ट उठाते हैं. पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़ते जाते हैं. महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं. का गातोय आपण हे? विधात्यानं लिहिलेलं चुकत नसतं. रामचंद्राला वनवास मिळतो. इकडं बघा, अयोध्या रामाच्या बरोबर जात असते. शरवीच्या काठाला मुक्काम होतो, तमसेच्या काठाला मुक्काम होतो, आणि आता गंगेचा काठ येतो. सगळे लोक झोपीत असतात तमसेच्या काठाला. रात्रीच प्रभू निघून जातात. आणि आता सुमंताचा रथ काढून दिला जातो, वडाचा रुचिक आणला जातो, आपल्या केसाला तो लावला जातो. वनवासी आहेत म्हणून ते केस बांधून घेतली जातात. तोच वडाचा रुचिक लखनजी घेतात. लखनजी नंतर सीतामाई घेते. आणि आता वनवास सुरू होतो. आणि वनवासातलं पहिलं मुक्काम करायचं म्हणून गंगेच्या पलीकडच्या काठाला जाणं गरजेचं असतं. आणि आता गंगेच्या पलीकडच्या काठाला जायला नावाडी आणि नाव एवढंच साधन असतं. त्या काळात नितीन गडकरी नव्हते, त्यामुळे उड्डाण पुलं नव्हती. हे सगळे उड्डाण पुलं का झाली? ते गडकरी साहेबांनी दिले आपल्याला. ते उड्डाण पुलात, नदीवर पूल, ह्याच्यावर पूल. आमचं जरा मॅप फुकलं तर आम्ही नदीतूनच आलो. आज जरा मॅप फुकूनच घेऊन आलो पाथरी मार्गे. आम्हाला नदीतच गाडी गेली. म्हटलं आता काही खरं नाही, कडे आता परत जात नाहीत आपण. गेवरायला नाही, संभाजीनगर घाल म्हटलं, जे होईल ते आता घाल. गावात तर जावं लागेल की नाही. हो, नदीवर पुलं असायची, आता पुलं आहेत. पूर्वी तसं नसायचं. नदीला एकच पर्याय असायचा, गजानन बाबा, अरुण भाऊ, नावाडी आणि नाव असायची. आणि मग पलीकडच्या काठाच्या मध्यंतरी भागात एक नावाडी नावेमध्ये बसलेला दिसला. रामचंद्रानं हाक मारली त्याला, ए नावाडी, अरे अलीकडे. तो अलीकडच्या काठाला आला. इकडे बघा, रामचंद्राने हात जोडले बरं का त्याला. हात कोणी जोडले? रामचंद्रानं, म्हणजे विश्वाच्या मालकानं. कुणाला जोडले? नावाड्याला. तुम्हाला कुणाकडून काही मिळवायचं असेल तर हात जोडत जा बरं, ध्यानात ठेवा. आमदार व्हायचं ना तुम्हाला, मग हात जोडत जा. तुम्हाला निवडून यायचं ना, हात जोडले की निवडून येत. छाती काढली की नाही, हात जोडायचे. हात जोड. थोरपणा पराची, माऊलींची ओवी आहे. थोरपणा पराची सांडीजे, युत्पत्ती आगवी विसरीजे, जगात धाकुटी होईजे. जगाला नम्र व्हा, माणसाला नम्र व्हा. हात जोडले की सगळी कामं होतात. छाती काढली की होत नाही बरं का. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा. लहान असलं पाहिजे ना. लहान असलं की सगळी कामं होतात.
आहे की नाही अरुण भाऊ? हात जोडून सगळं होतं, छाती काढून होत नाही बरं. हात जोडल्यावर माणसं प्रसन्न होत असतात. हात जोडत चला, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. हात जोडले हो प्रभून, मोठी शिकवण दिली आपल्याला. कुणाकडून काही मिळवायचं ना, हात जोडा. हात जोडले. काय रे नाव तुझं? तर म्हटलं माझं नाव केवट आहे. किती छान नाव आहे रे तुझं. काय काम करतो रे? हे काय म्हटले, नाव चालवतो. या काठची माणसं पलीकडच्या काठाला सोडतो, पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला आणतो. 10 रुपये तिकीट घेतो. कोणी रात्री नाडला आडला तर त्याला 100 रुपये मागत नाही, 10 रुपये घेतो. इमानदार आहे. काय काम तुमचं माझ्याकडं? काही नाही म्हटलं, अरे मी राम आहे, हा माझा भाऊ लखन आहे, हे माझी पत्नी सीता आहे. आम्हाला प्रारब्धानं वनवास मिळाला बाबा. आम्ही अयोध्येचे राजकुमार आहोत, पण आम्हाला पलीकडच्या काठाला जायचंय, तुझी नाव पाहिजे. असं म्हटल्यावर तो केवट म्हटला, याच्यासाठी आलत होय तुम्ही माझ्याकडे? नाव पाहिजे? हो, माझा उद्योगच आहे म्हटले नाव चालवणे, पण आज मला ही नाव तुम्हाला द्यायची नाही. बघा आता इथं सगळं जग ज्याची वाट पाहतंय, तो केवट म्हटला मला नाव द्यायची नाही. रामचंद्र त्याला म्हटले, तुला माहिती आहे का एका पायावर लोक उभी आहेत तिकडे हिमालयात मी जावं म्हणून. गावागावात सप्ते चालले, 75 वर्ष झाले. हो, सौजन्य काय, अन्नदान काय, पंक्ती काय, मांडे काय, आमटी काय, बाकून लोकांना अन्नदान काय, रामकृष्ण हरीचा जप काय, हो पारायण काय. अजून स्वप्नात नाही मी कुणाच्या 1-1 किलोचे टाळ छटाकावर आले, अजून मी पाहिला नाही कुणाचे. मी आलोय तुझ्याकडं, मला नाही म्हणतो. तो केवट म्हटला, तुम्ही आलात ना, मी थोडी नाव घेऊन आलो. नाव तर माझी आहे ना, मी स्वतंत्र आहे ना, तुम्ही भिकारीत, मला द्यायची नाही. रामचंद्र त्याला म्हटले, का रे का द्यायची नाही तुला? तुला माहिती आहे का तुझ्यासारखे नावाडी 1 मिनिटात तयार होतील, तुझ्यासारख्या नावा रांगेला लागतील. म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, असं भगवंतानं म्हटल्यावर तो केवट म्हटलं, मग करण नावा तयार. मी कुठं नाही म्हणतो, मी नाही म्हणत नाही, फक्त माझी नाव मला तुम्हाला द्यायची नाही. का द्यायची नाही? मागच्या महिन्यामध्ये असं ऐकलं म्हणे मी, की तुम्ही जानकी मातेच्या स्वयंवराला चालले, तर जाता जाता तुमच्या पायाला तुमच्या पायाची मातीन पाय असा एका दगडाला लागला म्हणे, आणि त्या दगडाची बाई झाली. म्हटलं हो, प्रमाणाची शिळा होती मनुष्य झाली. मग तुमच्या पायानं काय झालं? दगडाची बाई झाली. म्हटले मग तुमच्या पायानं जर दगडाची बाई होते, तर इथं माझी नाव लाकडाची, माझी नाव लाकडाची आहे. बरं, तिथं दगडाला एकच पाय लागला, इथं तुमचे दोन्ही पाय लागणार आहे. तुमचे दोन्ही पाय लागले आणि माझ्या नावेची जर बाई तयार झाली, तर पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे, आणि तुमची दुसरी कुठून सांभाळ? अरे म्हटलं, असं कुठं होत असतं का? झालं ना म्हटले मग आता एक काम करावं लागेल. म्हटले तुम्हाला माझ्या नावेत बसायचं का? तुम्हाला पलीकडे जायचंय का? नावेतून पलीकडच्या काठाला जायचंय का? मग मी काय सांगतो ते बघ, इकडे बघ, इकडे आहे, इकडे आहे. विठाला विठाला तुम्हाला माझ्या नावेत बसायचंय. एक काम करावं लागेल. काय? तुमच्या पायानं दगडाची बाई नव्हती झाली, तुमच्या पायाच्या मातीनं झाली होती. मग घरातून एक पात्र आणावं लागेल, त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील. माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल, मी तुमचा पाय असा मातेच्या वेगळा धुवून काढला, नावेत मांडायला हरकत नाही. आणि म्हटले पात्र, त्यानं ते पात्र आणलं तर एकच पाय बसाय पुरतं आणलं. ते लय हुशार होतात. त्याला पूर्वीच्या काळात काठवट म्हणायची. आजी पाहिलेली काठवट, ही आजीने मान डुलवली. MS 90, MS 85, MS 75 यांना ही काठवट माहिती. आताचे MS 16, MS 15 नॉट त्यांना ती माहिती नाही. त्यांनी गुगलला टाकायचं काठवट उखळ, मग ते चित्रामध्ये येईल. आता ते राहिलं नाही. आता ती काठवट आणली. इकडे बघा, काठवटीमध्ये प्रभू रामचंद्राचा उजवा पाय मांडला. इकडे बघा उजवा, आणि ते 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको चरी भरून घेऊन आली. पाण्याची पाणी काय तिचं भाग्य, पाणी ओतायला लागली. प्रभूचा पाय धुवून काढला केवटानं, पाय खाली गेला, डावा पात्रात आला. डाव्याला पाणी धुवून सर झालं, डावा धुवून झाला. निघायचं की तेवढ्यात तो म्हटलं, तिकडं कुठं निघाले? उजव्याला माती लागली, मांडा. उजवा पात्रात आला की डावा खाली जायचा, डावा पात्रात आला की उजवा खाली जायचा. असे अर्धा तास पाय धुतले. आईनं, बायकोनं, भावानं, कुळानं, 9-10 पोरं होते त्यांनी, गावातल्या सगळ्या सरपंचांनी, सगळ्यांनी पाय धुवून काढले महाराज. सगळ्या अख्ख्या गावानं दहेगाव संतानं धुवून काढले पाय. हे पाय धुण्याचे महाराज. एवढा सप्ताह करणं सोपं आहे का? हे सिंहाच्या नाकातला केस काढणे इतका अवघड झाला आता. पण ते तुम्ही एवढा छान कार्यक्रमाच्या वातावरणात तिकडे खानदेशात, इतका 75 वर्षाचे एवढे कीर्तनकार, गायक, वादक, एवढा छान कार्यक्रम करताय, सौजन्य देताय. वा, ऐका ऐका, पाय धुवून काढले हो. आणि रामचंद्र मग ते प्रभू म्हटले की केवट, अरे कुठपर्यंत पाय धुतो बाबा, अरे आम्हाला जायचं ना पुढं, असं काय करतो? तर म्हटलं प्रभू आपली बोलीच तशी आहे, तुमच्या पायाला माती लागली
मग माझ्या नावेची बाई होईल ना. म्हटले मग आता एक काम करा, म्हटलं एक पाय पात्रात ठेवा आणि एक पाय असा आधार ठेवा, माती लागू देऊ नका. बघा आता एका पायावर मला उभं राहता येईना, माझा तोल चालला, मी जर असा माईक धरला तर 1-2 मिनटं मला उभं राहता येईल. तसं प्रभू रामचंद्राचा एका पायावरती उभं राहिल्यामुळं तोल गेला आणि धरण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला. ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून 75 वर्ष झाले आपण प्रयत्न करतो, तो हात काही आपल्या डोक्यावरती पडत नाही बुवा. काय भाग्य महाराज त्या केवटाचं. पायही धुवून घेतले गजानन बाबा, आशीर्वादही घेतला, रामचंद्राला नावेमध्ये बसवलं, नाव निघाली. पलीकडचा काठ जवळ आला की पुन्हा नाव फिरवायचा, पुन्हा अलीकडं आणायचा, पुन्हा पलीकडे न्यायचा. बराच वेळ झाल्यावर प्रभू रामचंद्र त्याला म्हटले, का रे का असतो रे, असं का करतो रे? तो म्हटलं, फसवलं प्रभू तुम्हाला मी आज. काय फसवलं मला? कशाचं दगडन, कशाची बाईन, कशाचं पायन, कशाचं काय? म्हटलं म्हणजे इंद्रनास्तुवान नावाचं पातक केलं होतं म्हणे, गौतम ऋषीला श्राप दिला होता, बायकोनं दगड होशील, आणि त्यांची बायको दगड झाली. तिनं उशाप मागितला, रामचंद्राचा अवतार होईल, त्यांचा पाय तुला लागेल, तू पुन्हा बाई होशील. असं तिच्या जीवनात घडलं होतं. तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या लाकडाच्या नावेचं काही होणार नव्हतं. अरे म्हटलं, मग तू तर आमचा अर्धा तास घेतला, बायकोला पाय धुवायला लावले, आईला धुवायला लावले, घराला धुवायला लावले, हो एक तास आम्हाला उभं केलं, आणि आता म्हणतो काही नाही. त्या केवटाचं उत्तर तुम्हाला घरी घेऊन जायचंय. 1 वर्षभर कीर्तन ध्यानात ठेवा. ऐका ऐका, तो केवट म्हटला, प्रभू तुम्ही माझ्या दरवाज्यात नाव मागायला, विश्वाचा मालक, नावा तयार करणारा, नावाडी तयार करणारा, विश्वाचा मालक माझ्या दरवाज्यात नाव मागायला आला. ही माझ्या जीवनातली संधी होती प्रभू, संधी. आणि तुम्हाला फसवून तुमचे पाय धुवून काढले, हे मी केलेलं संधीचं सोनं आहे. त्याला संधीचं सोनं म्हणतात. असं संधीचं सोनं ज्यांनी ज्यांनी केलं ते म्हणतात अभंगाचं पहिलं चरण. जन्माले जाते जन्मालो जाते है जन्मालो जाते जन्मालो जाते जन्मालो गोड चाल लावली, वा छान छान बरं का, अगदी गोड. जन्मालो त्याची कधी झालं सोनं, संधीचं सोनं केल्यावर. केवटाची कथा, भगतसिंहाची कथा, जिजाऊची कथा, या कथा याच्यासाठी सांगितल्या. जन्मालो त्याची, त्यांनी म्हणावं ती आजी फळ झाली साची. साचं फळ मिळालं, खरं फळ मिळालं, आनंदाचं फळ मिळालं, जन्माचं सोनं झालं बुवा. पण कधी संधीचं सोनं केल्यावर. आमच्या संतांनी सगळं संधीचं सोनंच केलं महाराज. जन्म मिळाला, ज्ञानोबा तुकोबांची चरित्र पहा, नाथबाबांची चरित्र पहा, कामक्रोध जिंकलं. अगोदर शरीर जिंकलं, पहिलं शरीर जिंकलं. झोळी फाडली ज्ञानोबारांची तरी माफ केलं विसोबाचा त्याला. शुद्धीपत्र तुडवलं मुदगल शास्त्रींनी तरी माफ केलं. ज्ञानोबारांसारखा त्रास कोण सहन करू शकतं महाराज. आज विश्व माऊलीत ज्ञानोबारांना पाहायला इंग्लंडहून लोक, परदेशातून परराज्यातून लोक येतात. गर्दी आहे माऊलीच्या मंदिरात. का? त्यांनी सहन केलं महाराज.
हो त्यांनी काम क्रोध जिंकले. काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आणि मग म्हणता आलं कामक्रोधावरती विजय मिळवला, जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. अजून एक उपकार केला, ग्रंथ तयार केले संतांनी. संत म्हणजे ग्रंथ असतात. कोणत्या बाबाबुवाच्या नादी लागत जाऊ नका, हे बिल्ले बिल्ले लावू नका, लोक फसवतील तुम्हाला, तुमचेच पैसे घेतील आणि तुम्हाला शिष्य बनवून हाकून देतील महाराज, आणि ते जातील जेलमध्ये. मग बरं का, जरा सावधान. असं कोणाच्याही नादी लागायचं नाही महाराज, ज्ञानेश्वरीच्या नादी लागायचं. गाथा भागवत गोड संतांच्या महाराज, एवढे वारकरी संत गोड आहेत ना लोक आमचे, फार इतके चांगले ग्रंथ आहेत महाराज. मी आता तिरुपतीला गेलतो महाराज, मला थोडा तुमच्यासारखा असा फिरायचा ना आधी, वर्षातून 2-3 ट्रिप आम्ही काढतो, आपलं जात असतो फिरायला. तर ते गेलो मी ते तिरुपतीच्या दर्शनाला. आमचे तिथे एक महाराज आहेत, त्यांनी आम्हाला ती दर्शनाची व्यवस्था केली, 2-3 दिवस मुक्काम केला. तर तिथं एक त्यांच्या गुरुचं स्थान आहे त्या भगवंताचे, व्यंकटेश भगवंताचे. तर ते गुरुच्या स्थानावर आम्ही दर्शनासाठी गेलो. तर तिथं काही लोक टाळावरती भजन करत होते. भजन म्हणलं की मी म्हणलं इकडं भजन कसं काय भाऊ, म्हणून मी पाहायला गेलो अरुण भाऊ. तर ते त्यांच्या तेलुगू भाषेत म्हणत होते, काही मला कळा नव्हते. आता आपल्या हिंदीच नीट येत नाही, तर तेलुगू कधी यायची ते काही कळा ना भाऊ, तेलुगू काय म्हणते ते काही लक्षात याय ना. मग ते झाल्यावर मी त्यांना हिंदीमध्ये विचारलो, आप क्या गा रहे हो. ते म्हणले महाराज तुमचाच तुकाराम महाराजांचा गाथा आम्ही आमच्या तेलुगू भाषेत बनवलाय. काय नवले महाराज, आपल्या अभंग. तुम्हाला खोटं वाटेल बरं का, इंग्लिशमध्ये ज्ञानेश्वरी अमेरिकेनं तयार केली, इंग्लिशमध्ये तयार केली, इंग्लिशमध्ये तयार केली ना, अमेरिका वाचायला लागली महाराज. आणि आमची पोरं म्हणतात कशाला पारायण, अरे पारायण महत्वाचं आहे, रामजी बाबाकडे बसा, 2-4 दिवस राहिलेत, या जरा पारायणाला, 2-3 अध्याय तरी वाचवा. ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वर त्या टिकेसी, ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा. ज्ञान होतं ज्ञान. हे अरुण भाऊ इथं बसले, त्यांना विचार. आळंदीमध्ये एका आईनं बाळ गर्भामध्ये असताना माऊलीची ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली. तर तिचा मुलगा जन्माला आला, रांगायला लागला, रांगता रांगता 1ली, 2री, 3री, 4थी, आता 6वीच्या वर्गात ते पोरग. तर त्या ज्ञानेश्वरी मुप्पाट त्या पोराच्या महाराज, आईनं काळ ज्ञानेश्वरी पारायणात घालवला, तर पोराची ज्ञानेश्वरीच मुप्पाट जन्माला आली महाराज. असा काळ जरा घालवा, फार गरजेचं आहे महाराज. जिजाऊ म्हणायची गर्भामध्ये असताना, द्या मला तलवार, द्या द्या द्या, मला लढायचंय, मला अफजल खान फाडायचाय, मला शाहिस्ते खान तुडवायचाय, मला स्वराज्य मिळवायचंय. काय नवले महाराज, हो फार गरज आहे. बरं आपल्या बाळांना ज्ञानेश्वरी, गाथा, अमृतानुभव, चांगदेव 65, हरिपाठ या ग्रंथाकडे आणा. संतांची भेट म्हणजे हे ग्रंथ आहेत महाराज. ज्ञानेश्वरीच्या 10 वेळा रोज वाचणं म्हणजे ज्ञानोबारांची संगत आहे. तुकोबारांचा एखादा अभंग रोज वाचणं म्हणजे तुकोबारांची संगत आहे. नाथ महाराजांच्या भागवतातल्या ओव्या हे तुमची सतसंगती आहे. संतांची संगती करा पोरांनो, लक्षात ठेवा. ग्रंथ तयार केले, काय कमी अमेरिकेला गजानन महाराज सांगा. एक समृद्धी रोड झाला आपल्याकडं, तर महाराज संभाजीनगरहून 3 तासात चालला, याला त्या शहापूरला उतरायला लागला, भिवंडीला जायला लागला, 2 तास होतोच रस्ता, कटायला लागला, नागपूर 4 तासात यायला लागले, एक रस्ता. असे समृद्धीचे सगळे अमेरिकेला, एक नाही सगळे तसेच आहेत. अहो 12 वर्ष पाऊस नाही पडला तरी दुष्काळ पडत नाही तिकडं. अमेरिका सर्वोत्तम 1 नंबरचा महासत्ता देश का झाला, सगळ्या सुविधा आहेत तिथं. काय प्रत्येक मशीन आहे, प्रत्येक. माझा एक मित्र आहे तिथं राहील, माझं एक स्वप्न आहे बाबा, ते मी पूर्णच करणार आहे. लई दिवसाचं मनात आहे माझ्या. अमेरिकेला एकदा सप्ताह करायचो आपला, असं वारकरी सप्ताह तिथं करायचं आपली. एकदा तिथं झालं की ताणच म्हटलं आपलं मन, ते मी करणारच आहे महाराज, माझ्या डोक्यातच येते. आणि ते काय बरं का, मागच्या वेळेला तयारी झाली आमची, तर ते आम्हाला काही थोडी संकट आली कोरोनाच्या काळात, आमचं झालं ते फायनल. ते आता पुन्हा होत नाही, त्याला अडचण येत लय मोठ्या, पण ते आम्ही पार करणार. त्याला आमची काही माणसं त्याच्यासाठी प्रयत्नशील आहेत. एकदा तिथं कर. मी ते पहिल्यांदा सप्ताह जेव्हा ठरलं करून भाऊ, तेव्हा मी पहिला प्रश्न मांडला, आहे बाबा हे सप्ताह करायचं तिकडं, पण आपल्याला हिंदी येत नाही बरं, इंग्लिश तर येतच नाही, हिंदीच नीट येत नाही, 7वीच्या पुढची शाळा माहिती नाही बरं आपली. कारण आम्ही कीर्तनकार लय हुशार आहेत, अभ्यास वार करायचा लय आहे, पण आता बाबाला येते हिंदी बिंदी, ते करतात, पण मला येत नाही. मी म्हटलं होते आपल्याला मराठी सोडून दुसरी भाषा येत नाही. तर त्या माझ्या मित्रानं मला सांगितलं, तिथं 5,000 लोक बसतील असा हॉल आहे बरं अमेरिकेत. किती टेक्नॉलॉजी पुढे आहे बघा. तिथं 5,000 माणसं बसतील असा एक हॉल आहे त्या अमेरिकेमध्ये. तिथं तुम्ही कीर्तन करायचं तुमच्या भाषेत, मी असंच करणार, पण ज्याला भाषेत ज्या ऐकायचं त्यानं तिथं बटन दाबायचं आणि कानाला हेडफोन लावायचं. काय टेक्नॉलॉजी महाराज. इंग्लिशमध्ये त्यांना ऐकत जातं, आपण मराठीतच बोलायचं. इथं आपल्या युट्यूबवाल्याला 2-4 दिवस झटावं लागतं एडिट करायला, मग त्या जाहिराती टाकायचं. ते असं आहे का लगेच तात्काळ महाराज
5G रेंज आपल्याकडे इथं इथं आहे, इथे गावात 4Gचे. ऐका ऐका, 5G 4G रेंज आपल्याकडे आता शिक. अमेरिकेला 18G नेट आहे महाराज. किती लांब गेला देश, एवढा श्रीमंत देश आहे. माझ्या मित्रानं सांगितलं मला, गजानन महाराज म्हणे अमेरिकेनं आता एक मशीन काढलं, सगळ्यात साधं मशीन. म्हटले तेवढंच नव्हतं त्यांच्याकडे, बाकी सगळेच होते. कोणतं मशीन काढलं बुवा? म्हटले पायातल्या बुटाला पॉलिश करणे. म्हणजे तुम्ही आता बाजारात गेले, नेरीला गेले, पाचोऱ्याला गेले, भडगावला गेले, जळगावला गेले, मग तुमची बुटं तुम्ही चांभाराकडे दिले, त्यांनी तुमच्या बुटाला पॉलिश केली, तुम्ही त्याला 30 रुपये दिले आणि बुटं घेऊन आले. असं नाही, चौकात चौकात मशीन आहे. या लाईटपाशी एक मशीन, त्या चौकात एक मशीन, मंदिरापाशी एक मशीन, आम्ही जेवण केलं तिथे एक मशीन. काय करायचं म्हणे, पायात बूट घालायचा, इकडे बघा मशीनीवर असा पाय मांडायचा. तुम्ही असा बुटासहित पाय मांडला, हातून ब्रश येतो, ब्रश चकाट पॉलिश करतो पायाला. काय सिस्टीम आहे महाराज. हो, एकदा पाय काढून घेतला, अरुण भाऊ दुसरा पाय मांडायचा. दुसरा पाय मांडला गजानन बाबा, आतून ब्रश येत नाही, आतून एक बेल्ट येतो, पायाला मागून अशा हुका लावतो. किती वाडा, पाय निघत नाही. फुकट नाही ना मशीन. तुम्ही तसंच जाता ना, बेल्ट याच्यासाठी लागतो, खिशात हात घालायचा. ऐ फुकट नाही, फुकट नाही. खिशात हात घालायचा आणि एक $1 काढायचा. आपले 90 रुपये म्हणजे त्यांचा $1. आपले 90 रुपये, त्यांचा $1. वरून असा कप्पा केलाय बाबा, त्याच्यात तो सोडून दिला $, मग बेल्ट निघून जातो, मग ब्रश येतो, चकाट पॉलिश. चलो बरं का, इतकी भारी मशीन आहे म्हटले. पण त्या मित्रानं सांगितलं मला, आपल्या भारतातलं एक जण तिकडे फिरायला गेलं, आपल्या महाराष्ट्रातलं फिरायला गेलं तिकडं. त्यानं पाहिलं इथं एक मशीन, तिथं एक मशीन, तिथं एक मशीन. ते भारतातलं होतं, हुशार होतं ते महाराष्ट्रात. त्यांनी काय केलं बघा, पहिल्या मशीनीवर पहिला पाय मांडला, पॉलिश करून घेतला. दुसरा तिथं मांडलाच नाही. त्यानं पाहिलं दुसऱ्याला बेल्ट लागतो, ते तिथं मांडलाच नाही. दुसऱ्या मशीनीवर मांडला, फुकटम फाकटम पॉलिश झाला. बेल्ट लागला नाही, $1 तर अजिबात लागला. बेल्ट नाही आणि $1 नाही. जेव्हा अमेरिकेचं पहिल्या मशीनीवर पाय मांडायला गेलं, त्याला पहिल्यांदाच बेल्ट लागला. नक्की भारतातला येऊन गेला गाड्या म्हटलं बरं. आपल्याकडे फुकट म्हणल्यावर लोक सगळ्याला बोलून आणतील महाराज, काही अडचण नाही त्याची. लक्षात ठेवा, मी काय सांगतो, एवढा श्रीमंत देश आहे, पण माऊलींची ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये करून वाचतो. विश्वाची माऊली, नामदेवराच्या गाथेत एक प्रमाण सापडलं मला. विश्वाची माऊली आईशी तुझी ख्याती. ज्ञानेश्वर महाराज नुसते महाराष्ट्राचे नाही, खानदेशाचे, विदर्भाचे नाही, मराठवाड्याचे, पश्चिम महाराष्ट्राचे नाही, तर ज्ञानोबा आहे. विश्वाची माऊली आईशी तुझी ख्याती. विश्वाची माऊली आहेत महाराज. ज्ञानोबा आहे, विश्व जिंकलं आणि मग जग जिंकल्यावर म्हणता येतं, जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. काळ जिंकला हो, जगा काळ खाये, आम्ही माथा दिला पाय. मग म्हणता आलं, जन्मालो त्याची आजी फळ. याला संधीचं सोनं म्हणतात. आणखीन एक गोष्ट सांगू, आपल्याला काळ जिंकता येणार नाही, आपल्याला ग्रंथ तयार करता येणार नाहीत, आपल्याला काम क्रोध जिंकता येणार नाही. आपल्याला एकच पर्याय, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या. विश्वाचा मालक डोळे भरून बघायचा. मुक्ताबाईच्या पालखीत जायचं, निवृत्तीनाथांच्या पालखीत जायचं, सोपान काका, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, कोणत्याही जा, पण माझा देव बघा. देव पाहिला रे पाहिला की जन्म सोन्याचा होतो. जन्मालो त्याची आजी फळ. देव पाहिल्यानंतर बरं का. हो, या दिंड्या जातात की नाही, आता तुम्ही पण दिंडीमध्ये जाता, आपण सगळे दिंडीमध्ये जातो. दिंडीमध्ये भजन असतं बरं का. पूर्वीच्या दिंड्या जरा भजन करायच्या, आताच्या दिंड्या जरा खात जागा. पंक्ती कमी पाहिजे हो दिंडीला. जेवण जास्त झालं अरुण भाऊ की भजन कमी होतं महाराज. नियमच हा, भोजन कमी पाहिजे. इथं पंगत केलं की 5 किलोमीटरला पंगत केली की 3 किलोमीटरला पंगत वाढली. त्यामुळं झेंडेकरी पुढच्या गावात, वादक मधल्या गावात, गायक त्याच्या मागच्या गावात, म्हणणारे त्याच्या मागच्या गावात, महिला त्याच्या मागच्या, अशी नसते दिंडी. दिंडी फार गोड असते. श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम, 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 श्री तुकाराम, श्री तुकाराम, श्री तुकाराम. भजन गोड असलं पाहिजे. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या
सत्याचा पुतळा ज्ञानोबाराया, साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ओ ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. भजन गोड असतं. ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा. भजन सुंदर केलं पाहिजे. गावात दिंडी आहे तोपर्यंत माऊलीचं भजन करायचं. एकदा गावाच्या बाहेर दिंडी गेली, वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती, माझी रंकाची विनंती कर जोडितो कधी, कर जोडितो कधी काळी. तुझ पहा तासामोरी दृष्टीनं फिरे माघारी, माझे चित्त तुझे पाया, माझे चित्त तुझे पाया. एक विठाबाई माझे पंढरीचे आई, हिमानी चंद्रभागा आ तुझ्या चरणीच्या गंगा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटावरी हे लोनिया, करकटावरी हे लोनिया. तुळशी हार गळा कास पीतांबर, तुळसी हार गळा कास पीतांबर, तुळसी हार गळा कास पीतांबर. आवडी निरंतर हेची घा, आवडी निरंतर हेची घा. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी दावी रूप मज. गोपिका रमण दावी रूप मज, गोपिका रमणा. उंच नीच काही नेने भगवंत, दिष्टे भाव भक्ती देखून या, दिष्टे भाव भक्ती देखून या, दिष्टे भाव भक्ती देखून या. उठा सकळ जन उठिले नारायण, आनंदले मुनिजन लोक. करा जय जयकार वाद्यांचा गजर, योगिया दुर्लभ तो देखिला साजनी. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखिया. गातो वासुदेव ऐका, चित्त ठाई ठेवून भावे का. डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत बैसलास लेखागा. राम राम स्मरा, जय जय वासुदेव, जय जय वासुदेव. आज अंबुया दीपा माझी, एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा. विठू पाटील त्याचे नाव, चला जाऊ तया ठाया. काही भोजन मागाया, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी रक्षणा. जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग. नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेद शास्त्र पठण. गर्भी बहिरा झालो त्यामुळे, बहिरा झालो या घरी. आहा जगजोगी जगजोगी,
नॉनस्टॉप अशा 1000 डबल येणार नाही, डबल चाल येणार नाही, डबल राग येणार नाही, एका दमात म्हणून दाखवू शकतो. पण आता रोज 2-2 कीर्तन असल्यावर घशाने करायचं. सकाळी 25 दिवस झालेत बघा, सकाळी 1 कीर्तन आहे, संध्याकाळी 1 कीर्तन आहे, उद्या पण 2 आहे. कंप्लीट 26 दिवस झाले. बंद नाही ना महाराज, हो सगळं थांबल, पण कीर्तनकार हे घशावर कोणी सांगायचं? शरीराला नाही माहिती ना आपण कीर्तनकार आहेत म्हणून. झोप नाही म्हणजे रात्री जागरण, त्याला पर्याय नाही महाराज. रोज चाली म्हणतो, रोज तुम्ही संपूर्ण असं वाटेल तुम्हाला. पण महाराज इतक्या गोड या अशा चाली म्हणावं, काही म्हणायला लागलो लोक, पाणी आणते पाणी घेऊन. अरे पाणी कशाला आणते, कशाला पाणी पाहिजे? अरे पाणी रोजच चाललं ना आमचं, रोजच आहे ना महाराज. असलं काही नाही. एक वाक्य सांगू, माझा विरोध नाही काही म्हणायला. तुम्हाला ज्याच्यात देवाचं नाव आहे ना ते म्हणा, राम म्हणा, हरी म्हणा, श्याम असे नाव आले पाहिजे ना. गवळणी देवाचं नावच नाही हो काही काही महाराज. अहो एक जणांना मला कीर्तनात प्रमाण दिले, असं ऐकून लोकांना वाटतं हेच अभंग आहे. कीर्तनात प्रमाण दिले एक जण, राधारंगानं दिसते छान, तिच्या वेणीला गोंडे 2. म्हणलं बिनलाच्या बायकोला लाव ना घरी गोंडे, आमची राधा गोंडे लावणार आहे का? हो काही म्हणते, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सर गोकुळ फिरून असं बांधून हाणला पाहिजे म्हणणार आहे. अरे घशाचा कॅन्सर होईल ना, असं काही पण म्हणायचं नाही. विराट कोहली सारखा 1 नंबरचा बॅट्समन, जगात 2 नंबरचे रन आहेत त्याचे, जगात विश्वात 1 नंबरचा ऑलराऊंडर आहे. काय बॅटिंग करतो, काय षटकार मारतो. आता 37 वर्षाचं वय आहे त्याचं, 1 मिनिटात 3 रन काढतो रे पोरांनो. 37 वर्षाचा पोरगा, स्टील बॉडी, हो 10,000 रुपये लिटरचं पाणी पितो. आत्ता मागच्या 2 महिन्यापूर्वी एकाच महिन्यात 2दा दोघं नवरा बायको वृंदावनला गेलो, वृंदावनला. आणि वृंदावनला त्या राधा राणीचं दर्शन घेतलं दोघांनी. त्या अनुष्का शर्माने कंठी माळ घातली बाबा गळ्यामध्ये. आणि त्या प्रेमानंद बाबा आहेत, पिवळ्या कपड्यावाले, टीव्हीला येतात, आपण फेसबुकला पाहतो. त्यांच्या आश्रमामध्ये बसून त्या विराट कोहलीने अनुष्का शर्माने विचारलं, बाबा कसं जगलं पाहिजे? काय नवले फार. अहो दोघाचे पैसे एकत्रित केले तर देश कर्जातून मोकळा होईल महाराज. एवढे श्रीमंत आहेत, 10-5 कोटीवाले नाही, 5-50 लाखावाले नाही, 10-5 एकरवाले नाही. या देशातली 1 नंबर श्रीमंत बॅट्समन, हिरोईन साधूला विचारते हो कसं जगावं. त्या साधूच्या 2 किडन्या खराब आहेत. त्यांना जर विचारलं तुम्ही कसं काय जिवंत आहेत, कसं काय तुम्ही जगता, ते म्हणतात मी राधा राणीचं भजन करतो म्हणून जिवंत आहे. एवढी पवित्र राधा, तिला तुम्ही बाजारातली म्हणता, तुम्ही तिला फिरणारी म्हणता. नका असं म्हणू नका. म्हणायचं तुम्हाला, वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राध. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राध. वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे. माझ्या जीवनात अरुण भाऊ बरोबर गेलो तुम्ही वृंदावन. आमचे वडील होते, आम्ही सगळे होतो, सगळी फॅमिली, माझी फॅमिली त्यांची फॅमिली. अरुण भाऊ आम्ही गेलो तिथं, तर पहिल्यांदाच गेलो बा त्या वृंदावनात. आटाला चुंगी ते, आणि तिथून रिक्षा लावला महाराज. मुसलमान रिक्षावाला, त्याला हरणच नाही रिक्षाला. ते मुसलमान म्हणे राधे राधे, गर्दी बाजूला करायला हरण नाही रिक्षाला. मुसलमान सुद्धा राधे राधे म्हणतो रे. एवढी ताकद ज्या नावात आहे, म्हणत जा जय जय राधा रमण हरी बोल म्हणायचं. जय जय राधा जय राधा जय राधा जय जय राधा. मस्त सारंग रागात म्हणा, कधी मालकंस रागात म्हणा, कधी भिंपलास रागात म्हणा, गाता येतं बघा. का म्हणत होतो, एवढ्या चाली म्हणलो की नाही आपण. अशी दिंडी जाते पंढरीला. दिंडीला गाव लागलं एक मंगळवेढा नावाचं. आणि त्या गावात एक 16.5 वर्षाची मुलगी कीर्तन ऐकायला आली. या मुली आल्यात ना कीर्तनाला, अशीच मुलगी येऊन बसली. फार सुंदर होती म्हणे गजानन महाराज दिसायला, इतकी छान की सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला ना अरुण भाऊ, तर तिचं ते कमळ उमलायचं म्हणे. आणि पानाला हात लागला, तिचं पान जर खाल्लं तिनं तर तिच्या गळ्यातून दिसू. इतकी अतिशयोक्ती अलंकारात वर्णन केलं तिचं. इतकी छान म्हणे दिसायला. आपल्या बायकासारखी नाही, डांबरी मेनकापडी काळी बेंद्री आपली नाही. पाहती कवाडाकडे चालली भिताडकडे असली नाही आपली. लय भारी पाहती कवाडाकडे अशी नाही, एक डोळा एक नाकी जर बी देखणं असली नाही. इतकी छान मेकअप करणारी नाही, फॅरन लवली वगैरे विको टर्मरिक लावणारी नाही. इतकी छान सुकलेलं कमळ हातानं उमलावं, इतकी सुंदर त्वचा होती. तिला अभिमान झाला होता, माझ्या एवढी सुंदर कुणी नाही. कीर्तनात बसली होते, कीर्तनकार सांगत होता, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा
आमचा देव राजसे सुकुमारे सुंदरे गोडे रूप सावळे सुकुमार कानी कुंडल मकराकार मकराकार रूप सावळे देव सुंदर आहे पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठू देखी येला डोळा बाई वो वेधले वो मन तयाची गुणी किती चाली म्हणू महाराज मला एवढं इतका सुंदर आहे देव पोरीनं ऐकलं पोरगी देवाला पाहिलं अरुण भाऊ गजानन बाबा रामजी महाराज त्या मुलीला देव काळा दिसला आणि ती म्हटली बाई काय कीर्तनकार सांगत होता निळान गोरान पांढरान आता काळा आहे म्हणून ती देवाच्या पायाने पडली कीर्तनात आली नामदेवराचे कीर्तन चालू होतं माऊलीचं दर्शन घेतलं आणि ज्ञानोबारायने म्हटली माऊली मला देव काळा दिसला माऊली म्हटली बाई इतक्या लवकर गोरा नाही दिसत पायात घुंगरं बांधावे लागतात गळ्यात विना घ्यावा लागतो हातामध्ये चिपल्या घ्यावा लागतात आणि रात्रंदिवस भजन करावं लागतं तेव्हा देव गोरा दिसतो एवढ्याच शब्दावरती विश्वास ठेवला माऊलीच्या मंदिरात आली पांडुरंगाच्या आणि 16.5 वर्षाची मुलगी जिला आई माहिती बाप माहिती नाही का वेश्येची मुलगी नाचून भजन करायला लागली देवाच्या समोर तर नाचता नाचता तिचं गाता गाता इतकी छान म्हणायला लागली अभंग म्हणायला लागली कोणत्या जातीची कोणत्या कुळाची माहिती नाही त्याच्यावर एका राजाची नजर पडली तो बिदरचा बादशाह त्यानं आदेश काढला या मुलीला आपल्या दरबारात नाचायला आणा वाऱ्यासारखी बातमी आली पोरीच्या कानावर की राजा मला त्याच्या दरबारात घेऊन जाणारे पोरगी पुढे पकडणारे मागे पोरगी पुढे पकडणारे मागे देवाच्या पायापर्यंत आले आपलं मस्तक देवाच्या पायावरती ठेवलं तिने पकडणारे येताना पाहिले आपला प्राणच देवाला देऊन टाकला लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेतच खाली पडलं दहेगावकर सगळ्या ब्राह्मणांनी चर्चा केली काय करायचं या मुलीचं एका ब्राह्मण देवाच्या स्वप्नामध्ये पांडुरंग गेले आणि सांगितलं देवा या मुलीची माती वाळवंटात करू नका स्मशानात करू नका अंतकालीचे मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम माझ्या पायावर या मुलीनं जीव दिलाय माझ्या मंदिरात उजव्या हाताला माती करा जिथं माती केली तिथे एक झाड उगवलं साखळ दंडानं ते झाड पांडुरंगाच्या मंदिरात बांधून ठेवलेलं आहे तुम्ही कोणीही दर्शनाला गेलात तर तुमचं पहिलं कपाळ कानोपात्रेच्या झाडाचं दर्शन घेतं मग देवाच्या पायाचं दर्शन मिळतं बरं का धन्य कानोपात्राजी झाली भाग्याची ओ झाली भाग्याची भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या धन्य धन्य निवृत्तीनाथावो ओ माऊली देवाच्या पायावर संत विचारावर विश्वास ठेवला आणि त्या तिचं मंदिर पांडुरंगाच्या मंदिरात झालं त्या कानोपात्रेनं म्हणावं जन्मा आलो त्याची झाले साचे आजी फळ झाले जन्माचं सोनं त्या मुलीनं केलं हे पहिल्या चरणासाठी एवढ्या कथा मी तुम्हाला केवटाची कथा काय काणूपात्रेची कथा काय भगतसिंहाची काय जन्माचं सोनं करा गड्या जन्मालो त्याची आजी फळ झाले साचे आपण सगळे तरणे बाण पोरं बसलात माझा ऐका तानाजी येसाजी आपल्या पत्रिकेला शिवरायांचा फोटो आहे बरं का तानाजी येसाजी कोंडाजी मुरारबाजी सगळ्या समाजाची पोरं घेतली होती अरण भाऊ हो तानाजी कोंडाना हवाय मुरारबाजी पुरंदर हवाय जातो की राज जातो की राज जातो की राज 400 पोरं तयार झाली स्वराज्य निर्माण व्हायला लागलं आणि संकट आलं राजावरती अफजल खान नावाचं वाघनकं घालून फाडलं शाहिस्ते खानाची बोटं कापली खूप मोठा विजय मिळाला आदिलशाही घाबरली निजामशाही घाबरली मुघलशाही पळाली कुतुबशाही पळून गेली शिवाजी महाराज की जय हर हर महादेव जय भवानी ललकारी घुमली सगळ्यात मोठं संकट आलं राजावर सिद्धी जोहर नावाचं गड होता पन्हाळा जिल्हा होता कोल्हापूर आपल्या महाराष्ट्राची सगळ्यात शेवटची बाउंड्री कर्नाटकाच्या अलीकडचा जिल्हा त्या कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगडाला 42,000 सैन्यानं वेढा दिला पोरांनो ऐका
सिद्धी जोहर, फाजल खान आणि सिद्धी मसूद, कर्नूलचा सिंह म्हणायचे त्याला. तिरुपतीला जाताना कर्नूल नावाचं गाव लागतं बघा ते कर्नाटकामध्ये. तिथला तो बादशाह होता. त्यानं असा वेढा दिला शिवरायांना, भक्कम वेढा दिला. आता राजांचं काही खरं नाही असं सगळ्यांना वाटलं. सगळ्या सत्ता त्या शरण गेल्या त्याला. गावाची गावं जाळून टाकली जात होती, बेचिराग माणसं केली जात होती. पण राजांना पळता येत नव्हतं. 1200च मावळे होते राजांच्या बरोबर. मोठं संकट आलं आणि पावसाळा सुरू झाला. महाराज धोधो धोधो पाऊस पडायला लागला अरुण भाऊ. आणि राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला की गडावून 2 पालख्या काढायच्या. कशा काढायच्या? तर एका पालखीत राजाला बसवायचं, ती पुसाटीच्या बुरुजाकडून पळून लावायची. आणि एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा आणि त्याला सिद्धीचे शामेने शरण आलो म्हणून पाठवायचं. सगळं नियोजन झालं. फक्त एक पोरगा पाहिजे होता, राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची. आणि असं एकच पोरगा होता गडावर. त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं. नाभी समाजाचा पोरगा होता. राजांच्या लक्षातही आला, पण 2च वर्ष झालते त्याच्या लग्नाला. राजाला वाटलं याला जर पालखीत बसवलं आणि या पोराचं जर काही बरं वाईट झालं, त्याच्या आईला काय सांगू, बायकोला काय सांगू. राजे म्हटले नाही त्याला. आणि 2-3 तासानं बातमी पोराच्या कानावर गेली की राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे. आणि राजे जर गडावर नसते तर पोरं मलाच मुजरा करतात, मीच राजांसारखा आहे. पोरगा राजांच्या महलात गेला. राज, तुमच्या डोक्यावरचा मुकुट मला द्या, तुमचे कपडे मला द्या, तुमची तलवार मला द्या. राज, तुमचा शेला मला द्या, मी बसतो राजा या पालखीत आणि मी जातो राजा सिद्धीचे शामी. काय मैत्री आहे महाराज. राजा म्हटलं अरे शिवा, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, माझं नाव पण मिळेल, पण हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. ए शिवा, हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. पोरगा म्हटलं मग राजा त्याच्यासाठी तर मागतो, असा जर मेलो ना राज तर शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरल. काय मैत्री महाराज. हे शिकवा आमच्या पोरांना. एक नावी समाजाचं रक्त मराठ्यावर प्रेम करत होतं, एक मराठा समाजाचं रक्त मराठ्यावर प्रेम करत होतं. काय झालंय आमच्या देशात, कुठून भांडण लागले हे. नका गड्या पोरांनो. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका, माझे 200 कीर्तन आहेत. डायरीमध्ये जागा नाही गड्या माझ्या. 25 जून पर्यंत रात्र माझी रिकामी नाही हो. सकाळी बाबांचा फोन आला, तारखीच रिकाम्या नाहीत महाराज. रोज 2 कीर्तन करतो मी, रोज 1000 किलोमीटर फिरतो महाराज. पण रोजच्या कीर्तनात शेवटी एवढी कथा सांगतो बघा पोरांनो. इथं फार गरज आहे सामाजिक दृष्टीची. माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, मातंग काय, मुस्लिम, सगळ्या समाजाला एकत्रित घ्या. सगळा समाज एका मंडपात बसला पाहिजे. इथं कुणाची जात कुणाला माहिती नाही, लहान मोठा आहे कुणी माहिती नाही. यारी यारी लहान थोर, याती भलती नारी नर, हा संतांचा विचार रे. माझ्या माऊलीनं चोखोबाऱ्यांच्या पत्नीला सुद्धा अभंग यायला लावले. माझ्या माऊलीनं सावता महाराजांना अभंग यायला लावले. माझ्या माऊलीनं नामदेवरायला अभंग. सगळ्यावर उपकार केले ज्ञानोबारायांनी. म्हणून तर विश्वाची माऊली झाली ज्ञानोबाराय. सगळ्याला धरून चला, लोक तुम्हाला मुजरा करतील. हो, सगळ्याला धरून चला. बरं लक्षातच ठेवा, जे खळांची व्यंकटी सांडो किंबहुना सर्व सुखी, ही विश्वाची प्रतिज्ञा झाली पसायदान. सगळ्याला धरलं म्हणून विनंती असेल रे माझी पोरांनो. एका पालखीमध्ये गजानन बाबा शिवाला बसवलं, एका पालखीमध्ये राजे बसले, 2 बाजूला 2 पालख्या गेल्या. आणि हा राजा नाही म्हणून त्याची कत्तल झाली. तर उसाच्या कांड्यासारखे हात कापले, त्याचे पोटाचे 4 भाग केले, त्याचे तलवारीचे तोकानं त्याचे डोळे बाजूला काढले, पायाचे मांड्याचे तुकडे केलेले. त्याच्या 6 महिन्याचा राग त्याच्या अंगावर निघाला. एका पोत्यामध्ये त्याचं मांस भरलं पोरांना आणि राजांना सप्रेम भेट पाठवलं. ज्या दिवशी राजांनी विशाळगडावरती ती मांसाची गोणी पाहिली, स्वतःच्या लेकराला आग्र्याला सोडलेला राजा रडला नव्हता. पण माझा जिवलग मित्र माझ्यासाठी त्याचे बारीक बारीक तुकडे झाले. खूप रडले महाराज राजे. त्याची माती गडावर केली, त्याचा दशक्रियाविधी गडावर केला, त्याचं गंगापूजन गडावर केलं. अजून त्याच्या आईला माहिती नाही हो, बायकोला माहिती नाही. 20 दिवस गेले गजानन महाराज. आणि 20 दिवसानं राजांनी त्या नेमापूरच्या पाटलाला पत्र पाठवलं, पाटील उद्या गावात आम्ही येत आहोत, तेवढं शिवाच्या आईला निरोप द्या, राजा येणार आहेत. वाऱ्यासारखी बातमी आली, राजा येणार आहेत. तिने घर सारून काढलं, आंब्याच्या पाण्याचं तोरण बांधलं. तुम्ही जसा असं मांड्याचा स्वयंपाक केला होता ना पंक्तीवाल्याने, गोड अशी पवित्र पुरणाची पोळी केली हो महाराज. त्या आईने माहिती नाही हो तिला. तिला वाटलं बाई राजा येणार म्हटल्यावर माझा पोरगा पण येणार. आईला दुसरं काही आवडत नसतं महाराज, आईला तिचं बाळ आवडत असतं. 6 महिने झाले बाई पोरगा पाहिला. सगळं घर सजवलं, आपल्या ठेवणीतली नऊवार साडी काढली, शिवाच्या बायकोला नेसायला दिली. सुनबाई ही साडी नेसा, कपाळभर कुंकू लावा, डोक्यावरती पदर घ्या, आरतीचा ताट तयार करा, राजा येणार आहेत, महाराज येणार आहेत, तुमची आरती करायची.
इतका आनंद झाला तिला, बाई माझा नवरा येणार. तिनं कोणा मैत्रिणी कोण कानातलं घेतलं, गळ्यातलं घेतलं, सासूनं दिली साडी नेसली, आरतीचं ताट करून पोरगी दरवाजात उभी राहिली. 10-5 मैत्रिणी शेजारी उभ्या राहिल्या. राजे मराठाच्या गल्लीला, राजे धनगराच्या गल्लीला, राजे माळ्याच्या गल्लीला, राजे अमक्या गल्लीला बातम्या मिळायच्या आणि राजे शिवाच्या दारात आले. कुंकुम तिलकामध्ये बोट बुडवलं. राजांच्या कपाळी गंध लावायचा म्हणून पुढे सरकली ती पोरगी. तेवढ्यात आवाज आला, सुनबाई तुम्ही नका वळू राजांना. पाहिलं तर आवाज माझ्या सासूचा आहे. सुनबाई तुम्ही नका वाळू राजांना. दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं. पोरगी वापस निघून आली. राजांच्या हातामध्ये गुळाचा खडा दिला. राजे पलंगावरती येऊन बसले. राजांनी पहिला प्रश्न विचारला, का त्या मुलीला वाळू दिलं नाही, का तिला बाजूला काढलं, का तिचा अपमान केला. तर ती आई म्हटली, राजा ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू द्यायचं. अहो राजा ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की. अहो राज, एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाला ओवाळू नाही. हातातला तांब्याच खाली पडला. बापरे, सांगितलंच नाही मी आईला. अजून या आईला कसं कळलं माझी सून विधवा झाली. आई म्हटली, राजा जगाला फसवताल जाणता राजे, एक आईला नाही फसवू शकत. मी गावच्या वेशीला आला, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन उभा आहे. धनगराच्या गल्लीला आला तरी पोरगा दिसला नाही, मराठ्याच्या गल्लीला आला तरी दिसला नाही, आमच्या दारात आला तरी माझा पोरगा दिसला नाही. माझ्या पोराची एकच इच्छा होती, राज तुम्ही आमच्या घरी यावं, त्याच्या बायकोनं तुमची आरती करावी, मी तुम्हाला खायला पुरणपोळी करावी. आज पुरणपोळी हजर आहे, त्याची बायको आरतीचं ताट घेऊन हजर आहे. माझा पोरगा नाही राज. माझा पोरगा जर जिवंत असताना राज तर तुमच्या आधी 1 तास गावात आला असता, सगळ्या गावात नाचला असता, नाचून म्हणला असता, आई राजा आले ग राज, आई राजा आले, राजा आई आपल्या घरी राजा आले, आई झोपडी पावन झाली, आई राजा आले, आई राजा आले ग राज, आई राजा आले राज. ज्या अर्थी तुम्ही येता राज, माझा पोरगा नाही, त्या अर्थी माझा बाळ आता राहिला नाही. खूप रडले हो राजे. सोन्यानं चांदीने भरली ताटा आली गजानन महाराज घरामध्ये. ती आई म्हटली, राज नको मला हे सोनं, नको ही चांदी, मला मग काय देऊ आई तुम्हाला, हे सोनं चांदी नको, मला एकच द्या. राज, माझा पोरगा बैल पोळ्याला, शिमग्याला, दिवाळीला घरी यायचा, माझ्या आजची पुरणाची पोळी खायचा, माझ्या बैला गाईला पोळी खाऊ घालायचा. मला पोरगा नाही राहिला, इथून पुढं तुम्ही तेवढं माझ्या घरी यायचा, माझ्या हातची पुरणपोळी खात जा आणि माझ्या बैला गाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घालत जा. राजाने डोळे पुसले आणि राजे म्हटले, आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल. राजाने पण डोळे पुसले आणि राजे म्हटले, आई काळजीच करू नका, जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तुमच्याच हातची पोळी खायला येईल. आईनं डोळे पुसले, नवल काय ऐका. आणि आई डोळे पुसून म्हटली, मग राज तुम्ही जर माझ्या हातची पोळी खाणार असाल तर सांगून ठेवते, तुम्हाला जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवानारी उरलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवा. अशा खूप कथा आहेत महाराज. तुम्ही अक्रूर महाराज नाव युट्यूबला टाका, खूप आहेत महाराज, तुम्हाला संपू वाटणार नाही. बघा, मला एवढंच सांगायचं तुम्हाला, या पोरानं म्हणावं, जन्मालो त्याची आजी फळ झाली साची. महाराज 10:30 वाजले, कळलं आम्हाला, जन्म सोन्याचा झाला, जन्म सोन्याचा झाला. कानोपात्रा काय, शिवानाभी काय, भगतसिंह काय, जिजामाता काय, केवट काय, किती प्रसंग तुम्ही आम्हाला सांगितले. चाली म्हणलो नाही मी जास्त, नुसतं बोलतच राहिलो. इतका सुंदर तुम्ही आम्हाला कमी वेळात जास्त रन करून दाखवले. वा महाराज, कळलं आम्हाला. पण जन्म सोन्याचा होण्यासाठी तुमच्या जीवनात काय घडलं सांगतात महाराज. अभंगाच्या दुसऱ्या
रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई संत विचार आणखीन एक कारण आहे, संत विचारात जन्माचं सोनं होतं. आता असं तर कराच सांगितलेलं, पण संत विचार, ज्ञानेश्वरीचा विचार, गाथ्याचा विचार, रेडा संगतीत आला माऊलींच्या संगतीत. तर मी आज येताना पुण्याहून आलो, तर येता येता मला एक आळेफाटा नावाचं गाव लागलं. त्या आळेफाट्याला रेड्याची समाधी आहे. कोणाची समाधी आहे? रेड्या. रेड्या म्हणजे हाल्या, जगातला निर्बुद्ध प्राणी आहे. किती हरणं वाजवा रस्त्याला सरकत नाही बरं. इतका निर्बुद्ध प्राणी माऊलीच्या संगतीत आला तर रेडा नाही ज्ञानदेव झाला. रेड्या मुखे वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. आणि मग म्हणता आलं तुम्ही सांभाळिले संती. आळंदीला 5 लाख लोक जातात कार्तिकी वारीला. इतकी गर्दी असते, चालायला जागा राहत नाही. आणि त्या कार्तिकी वारीत 3 लाख लोक माऊलीच्या समाधीचं दर्शन घेतात. उरलेले 2 लाख भिंतीचं दर्शन घेतात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बाया माणसं भिंतीला हळद कुंकू वाहतात. तुमच्या दहेगावमध्ये कमी वितड आहेत का? इथं लावून बघा बरं, उद्या तुम्हाला लोक जळगावला ऍडमिट करतील. गेलं म्हणतील वायाला. हे एका भिंतीला नमस्कार केला जातो. अक्रूर महाराज काय, अरुण भाऊ काय, गजानन बाबा काय, जळकेकर माऊली काय, कोणी जाऊ द्या भिंत. रामकृष्ण तर तो कुठं भिंतीला का चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. भिंत संगतीत आली, भिंत नाही ठेवली, ज्ञानदेव बनवली. जगामध्ये जेवढे मंदिर आहेत ते खांबानं तयार होतात. एकच मंदिर आहे नेवासा नावाच्या गावाला. माऊलीची पाठ लागली ज्ञानेश्वरी सांगता सांगता तर खांबाचं मंदिर तयार झालं बघा. त्याला पैस खांब म्हणतात. त्याची वारी करतात लोक. 1 लाख लोक पारायणाला बसतात. का करतात बरं? तुम्ही सांभाळिले संती. अक्रूर महाराज लय भारी बोलतो, लय चांगलं कीर्तन करतो. गजानन महाराजांची कथा लय भारी, लोक लय जोडले, खांदेच चांगला जोडला, लोक प्रेम करतात, आमदार खासदार त्यांना बोलतात. हे आमचं काही नाही महाराज. तुम्ही सांभाळिले संती. संत विचारात आलं पाहिजे. ज्ञानोबांच्या तुकोबांच्या विचारात आलं रे आलं, मग कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो. कधी? तुका म्हणे काळ. अगोदर सांगून गेलो काळ. हो, एकदा काळ जिंकता येतो. मग तुकोबारांनी जिंकला वैकुंठ गमन, ज्ञानोबारांनी जिंकला संजीवन समाधी. जेवढे संत झाले त्यांनी काळाच्या डोक्यावरती पाय दिला. आणि काळ जिंकल्यावर म्हणता आलं जन्मालो त्याचे, आजी फळ झाली साचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, हर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर 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 माऊली. एकदा सगळ्या दहेगाव संत नावाच्या गावाला धन्यवाद देतो. अमृत महोत्सव खूप छान केला बरं का. एवढे छान कीर्तनकार, गायक, वादक, लय सुंदर गायक आहेत महाराज. इकडचे 2 हे सगळे रत्न आहेत. आणि गजानन बाबा थांबून आहे. आज त्यांना वेळात वेळ काढून राहिले. आणि 2ही मृदंगाचे इकडचे तर फारच गोड बुवा. जसं एखादी सुगरणबाई भाजीत मीठ घालते की नाही, तसं हा इकडचा गडी जेवढं पाहिजे तेवढं देतो. हे जरा नवीन रक्त आहे, जरा दणात पण तयार आहे अगदी गडी. दोघंही गोड आहेत महाराज. इकडचे 2 गायक गोड आहेत आणि इकडचे छानच आहेत सगळी. आज योगायोगान आमचे अरुण भाऊ आले, वडील आले आमचे. वा,
छान कार्यक्रम. कमी वेळात जास्त रन केली विराट कोहली सारखे, पाकिस्तान बरोबर विजय मिळवून दिला तुम्हाला. जास्त अगदी गोड गाव आहे वा. आणि तुमच्या भागाला हे गजानन महाराज जोरात वाचा, जोरात वाचा बरं. हे कोयनूर हिरा आहे महाराज गजानन बाबा. आणि उद्या तुमच्याकडे जळकीकर माऊलीचं कीर्तन आहे. आमच्या गावाला जळकीकर माऊली मी पहिल्यांदा गेलं तर आमच्या गावातल्या पोरांनी फोटो काढता काढता 2 तास घातले बघा त्यांच्याबरोबर. इतकं भारी कीर्तन केलं महाराज. अहो आम्हाला माहित नाही असं आमचा इतिहास बीडचा सांगितलं होते आमच्या पाठने. कुठून कवा अभ्यास करतात काही मेळ लागत नाही बुवा, पण गावाचा इतिहासच काढतात बुवा असे आमचे जळकीकर माऊली. लय विद्वानी, अभ्यास गोड जरा. खानदेशाचं खाणं म्हणजे 1 नंबर हो महाराज, 1 नंबर. ते म्हणच आहे मराठवाड्याचं गाणं, नाशिकचं राहणं, खानदेशाचं खाणं. वा चटकदार अगदी. काय मांड केलं तर महाराज 2-4 बांधून घेऊन जातो म्हणलं घरी, पण घरीच जायचं नाही. ते मला बांधून देत होते पण मला घरी जायचं नाही ना 2-4 दिवस. काय ते रस्त्याने खाऊ काय आता बरं का, मग त्याला पर्याय नाही. फार सुंदर महाराज तुमचा खानदेश 1 नंबर आहे. आणि त्याच्यात तुमचं दहेगाव संत काय गोड कार्यक्रम केला हो. सगळ्या ज्यांनी योगदान दिलं त्या सगळ्यांना खूप धन्यवाद. असा सोहळा करा. सगळ्यांना रामकृष्ण हरी. बरं का. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.